नमस्कार, मी अनिता मराठमोळी रेसिपी या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत रवा बेसनची बर्फी. चला तर आपण साहित्य पाहूया. थोडेसे वेलदोडे घेतले, थोडे पिस्त्याचे काप घेतले, 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी साखर आहे, पाऊण वाटी रवा आहे आणि 1 वाटी तूप आहे. चला आपण गॅस पेटून घेऊ. आता त्याच्यामध्ये 1 वाटी तूप ओतू. त्याच्यानंतर पाऊण वाटी आपल्याला रवा ओतायचा. रवा थोडासा हलकासा भाजून घेतला की आपल्याला परत 1 वाटी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं. रवा चांगला हलकासा भाजून घ्यायचा. दोन 3 मिनिटं असा रवा हलकासा भाजला की 1 वाटी आपल्याला बेसन त्याच्यात टाकायचं आणि बेसन सुद्धा छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याला तेल सुटूपर्यंत चांगलं दोन्ही मिश्रण भाजून घ्यायचं, रवा आणि बेसन. त्याला तूप सुटतं. असं तूप सुटलं की मग आपल्याला समजायचं की आपला रवा आणि बेसन चांगलं भाजलं. त्याला चांगले 7-8 मिनिटं लागतात. झटपट होते अशी रेसिपी आणि खूप खुसखुशीत छान लागते. आपण आता एक साईडला ठेवू आणि पाक करायला घेऊ. 1 वाटी मी साखर घेतली, त्याच्या अर्धी वाटी पाणी टाकायचं. त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र झालं की आपल्याला थोडेसे वेलदोडे कुटून घ्यायचे. दोडे कुटून घ्यायचे आणि ते आपल्याला पाकामध्ये ती पावडर टाकायची आणि चांगला एक तारी पाक करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. 1 तारी पाक होतो आपला. बघा, असा 1 तारी पाक झाला पाहिजे. एक बूंद आहे ना, तो लास्ट पडला की घट्ट असं हाताला बघायचं चिकटतं का. 1 तारी पाक झालेला आहे. आता आपण या मिश्रणामध्ये तो पाक आपल्याला ओतायचा. जे आपण रवा बेसनचं मिश्रण करून ठेवलेले तुपामध्ये भाजून 7-8 मिनिटं त्याच्यामध्ये हे बर्फीचं मिश्रण आपण एकत्र केलं की त्याच्यानंतर आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं. एक ताट घ्यायचं, त्याला तूप लावायचं आणि ते मिश्रण गरम गरमच त्याच्यामध्ये ओतायचं. असं चौकोन प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि आता हे मिश्रण घट्ट झाले की त्याच्यात गरम गरम ओतून घ्यायचं. म्हणजे छानपैकी आपल्या वड्या पडतात आणि बर्फी सेट होते छानपैकी. वरतून आपल्याला पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि आपल्याला काप करून वड्या पाडून घ्यायच्या. गरम असतानाच वड्या पाडायच्या, त्या छानपैकी सेट होतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला 20 ते 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायच्या. फ्रीजमधून आपल्याला 20 मिनिटांनी किंवा 30 मिनिटांनी काढू शकतो. जास्तीत जास्त 30 मिनिटं ठेवल्यानंतर छानपैकी वड्या आपल्या सेट होतात. हे पद्धतीने आपली रवा बेसनची बर्फी बनवून झालेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.